नमस्कार शेतकरी बांधवांनो, एमटेक ऑल टीव्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। शेतकऱ्यांना अक्षरशः आजचा श्रावण सोमवार पावलेला आहे, कारण 2 योजनेचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहेत। पैसे जमा झाले असतील तर हो अशी कमेंट करा आणि जमा झाले नसतील तर नाही अशी कमेंट करा। तर शेतकरी बांधवांनो, दुसरी योजना अशी आहे की प्रत्येक शेतकरी त्या योजनेच्या पैशाची वाट बघत होता आणि ते पैसे अखेर आज जमा झालेले आहेत। तर चला बोला हर हर महादेव आणि सुरू करूया आजच्या व्हिडिओला। मित्रांनो, पहिलीच योजना आहे अवकाळी मदत। मित्रांनो, 34 जिल्ह्यासाठी 337 कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यात आला असून त्या संदर्भातील शासन निर्णय जाहीर करण्यात आला होता। त्या अनुषंगाने पुढील 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळीची मदत वाटप सुरू करण्यात आलेले आहे। यामध्ये छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, जालना, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, भंडारा, नागपूर, वर्धा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम। मित्रांनो, दुसरी मोठी योजना ती म्हणजे नमो शेतकरी सन्मान योजना। मित्रांनो, नमोचा 7वा हप्ता आज 4 वाजता जमा होणार आहे। मित्रांनो, केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर आपल्या राज्य सरकारनं नमो शेतकरी योजना सुरू केली आणि याच योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी 2000 रुपयांचा हप्ता दिला जातो। हा हप्ता वर्षात 3दा दिला जातो, म्हणजेच वार्षिक 6000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जातात। मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत तब्बल 6 हप्ते जमा केले असून आज या ठिकाणी नमोचा 7वा हप्ता 4 वाजता मध्यवर्ती अकाउंटमध्ये जमा करण्यात येणार असून शेतकऱ्यांच्या खात्यावर 8 ऑगस्ट 2025 पर्यंत जमा होईल अशी माहिती राज्य सरकारनं या ठिकाणी ट्विटरच्या माध्यमातून दिलेली आहे। धन्यवाद।